आनंद मनामध्ये आहेच आणि विजयाचा आत्मविश्वाससुद्धा मनामध्ये तेवढाच आहे. आणि म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माझे आईवडील यांना नतमस्तक होऊन मी पुन्हा एकदा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि इंडिया आघाडीचे सर्वच नेते आदित्यजी ठाकरे यांच्या सर्वांच्या सहकार्यातून विजयाकडे मार्गक्रमण करत आहे. नक्कीच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून आज महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार विनायक राऊत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाच्या मराठा भवन या हॉलमध्ये आत्ता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येत आहेत आणि त्यानंतर ते आपल्या मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अतिशय उत्साही वातावरण आहे. भगवे पताका गळ्यात घालून शिवसेनेचे कार्यकर्ते, महाविकास आघाडी आणि इतर मित्र पक्षांचे सगळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी येत आहेत. आपल्यासोबत आता या ठिकाणी राजापूरचे तालुका अध्यक्ष प्रकाश कोवळेकर आपल्याशी नेमके संवाद साधतील. आपण त्यांना विचारूया नेमकी राजापूर आणि लांजा या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय. राजापूर लांजा साखरपा विधानसभा क्षेत्रामध्ये सन्माननीय आमचे खासदार विद्यमान आमचे आता लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांना प्रचंड मताधिक्य आपल्या राजापूर विधानसभा क्षेत्रातून मिळेल याची आम्हाला खात्री आहे. आम्ही गावागावात जाऊन अशी प्रचार यंत्रणा राबवलेली आहे आणि संपूर्ण राजापूर तालुका म्हणा, लांजा तालुका म्हणा, संपूर्ण वातावरण हे विनायक राऊत यांच्या नाव पोषक आहे आणि ह्या मतदारसंघातून आम्ही जवळजवळ 50,000-60,000चं मताधिक्य या विधानसभा क्षेत्रातून देऊ अशी आम्हाला खात्री आहे. तात्या, आपण गेले अनेक वर्ष राऊत साहेबांच्या मागे सावलीसारखे उभे आहात. काय 1 मिनिटामध्ये काय वाटतं आपल्याला. या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आघाडीचे उमेदवार विनायक राऊत साहेब हे यांना पक्षाने आघाडीने उमेदवारी दिलेली आहे. मी तालुक्याचा उपतालुका प्रमुख राजापूरचा आणि रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊत साहेबांबरोबर सातत्याने 24 तास फिरत असतो. संपूर्ण अभ्यास केला. या ठिकाणी विरोधकांकडे उमेदवारच अजून जाहीर होत नाही आहे आणि 2.5 लाखाचं मताधिक्य घेऊन कोणताही उमेदवार समोर असून देत 2.5 लाखाचं मताधिक्य घेऊन विनायक राऊत हे विजयी होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही. विधानसभा मतदारसंघाचे यजमान पण आपल्याकडे आहे. या ठिकाणूनच उमेदवार राऊत साहेब भरायला जाणार आहेत. काय नेमकं वातावरण आणि काय परिस्थिती आहे राजकीय. आपल्याला रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आपल्याला माहीत आहे ज्यावेळी आम्ही निवडणुकीला आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून समोर जातो तेव्हा 1 नंबरचं मताधिक्य रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामधून उमेदवाराला मिळतं. राऊत साहेब सातत्याने संपूर्ण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेली 5 वर्ष सतत प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक यांच्या संपर्कात आहे. एखादा व्यक्ती जरी रस्त्यावर बघितला त्यांना नावानिशी हाक मारणारी खासदार असे एकमेव देशातले असतील तर कोण राऊत साहेब आहेत. येणारी निवडणूक आहे. आज राऊत साहेबांचा सन्माननीय राऊत साहेबांचा आम्ही लोकसभेचा फॉर्म भरतोय. आपल्याला सगळ्यांना आवर्जून एकच सांगेन, ह्या लोकसभेच्या निकालानंतर 4 जूनला सर्वात जे मताधिक्य जे मिळेल आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ करेल. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रत्नागिरीमध्ये सावंतवाडीचे माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार प्रवीणजी भोसले आपल्या या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. प्रवीणजी, एकंदरीत महाविकास आघाडीच्या वतीने विनायक राऊत फॉर्म भरत आहेत. काय सावंतवाडी सिंधुदुर्गचं वातावरण काय नाही. सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमचे इंडिया आघाडीचे उमेदवार जे आहेत विनायकजी राऊत हे निश्चितपणे आघाडी घेणार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांचं कामही चांगलं आहे. त्याचप्रमाणे आमची इंडिया आघाडी जी आहे तिथे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि त्याचबरोबर शिवसेना आम्ही एकत्रित मिळून संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकजुटीने काम करत आहोत, प्रचार करत आहोत आणि आमची खात्री आहे की या वेळेला गेल्या वेळेपेक्षा सुद्धा जास्त लीड आम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निश्चितपणे मिळणार आहे इंडिया आघाडीला. आपल्या सावंतवाडी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व राज्याचे मंत्री करतायत तरी आपली काही एकंदरीत त्या ठिकाणची परिस्थिती आहे. आमच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये जरी ते प्रतिनिधित्व करत असले आणि मंत्री जरी असले तरीसुद्धा मूळ शिवसेना जी आहे ते शिवसेनेचे मंत्री होते
आता ते पुन्हा दुसऱ्या शिंदे शिवसेनेमध्ये गेले आहेत. पण उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा मतदार जो आहे तो अजूनपर्यंत हा मूळ शिवसेनेबरोबर राहिलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेबरोबर राहिल्यामुळे ते जरी मंत्री असले तरी सुद्धा त्यांचा परिणाम होणार नाही. शिवसेनेची मतं जी आहेत, ओरिजिनल शिवसेनेची मतं, ही सगळी मतं विनायक राऊतांना मिळणार. राष्ट्रवादीचा सुद्धा प्रभाव तिथे आहे, काँग्रेसचा प्रभाव आहे. काँग्रेस एकंदर जर गणित आपण बघितलं तरी मंत्री असले तरी सुद्धा थोडंफार का होईना पण आम्ही निश्चितपणे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये लीड घेणार आणि इंडिया आघाडीचे विजयी होणार. साहेब, आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून विनायक राऊत साहेब आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काय एकंदरीत रत्नागिरी विधानसभा किंवा रत्नागिरी लोकसभा, सिंधुदुर्ग आणि रायगड, कोकण काय नेमकी परिस्थिती आहे? असं आहे की आपण आज खासदार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्याकरता आपण इथं आलेलो आहोत. आजूबाजूचा परिसर बघितला आणि लोकांमधला उत्साह बघितला की हाच उत्साह संपूर्ण कोकण पट्टीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. आणि विशेष करून शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक एल्गार पुकारलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या अस्मितेला आव्हान केलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद हा महाराष्ट्रातली जनता भरभरून देते आहे. आदरणीय पवारसाहेबांसारखा एक राजकारणातला दुग्धाचार्य, भीष्माचार्य आज ज्या पद्धतीनं त्यांना छळण्याचं काम सुरू झालं आहे त्याबद्दल खूप मोठा संताप, रोष आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीबद्दल आहे. काँग्रेस मुक्त भारत अशा पद्धतीची नरेंद्र मोदींनी घोषणा दिली होती. तीच काँग्रेस आज सकाळ संध्याकाळ भाजपाच्या आणि विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या स्वप्नामध्ये दिवस रात्र दिसायला लागलेली आहे. याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की महाविकास आघाडीला संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आहे. मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय, काय रायगड आणि रत्नागिरीचं काय चित्र असेल? दोन्ही मतदारसंघामध्ये काल रायगड मतदारसंघाचा उमेदवार आनंद गीते यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आज विनायक राऊत या रत्नागिरी सिंधुदुर्गचा अर्ज भरत आहेत. आणि दोन्ही उमेदवार हे जवळजवळ 1.5-2 महिन्यापूर्वीच जाहीर झालेले आहेत आणि त्यामुळं या मतदारसंघात अजूनही अधिकृत उमेदवार महाविकास युतीचा झालेला नाही आहे आणि त्यामुळं ह्या मतदारसंघातला निकाल तर जाहीर म्हणजे स्पष्ट झाल्यासारखाच आहे. आणि रायगडमध्ये तर सुद्धा कालचं जे वातावरण होतं आणि सुनील तटकरे यांनी जे काय 5 वर्षात केलेली जे काय खासदारकीचा जो काय संपर्क असेल किंवा विकास कामं असतील किंवा ह्या ज्या काय आघाडीमध्ये जे काय त्यांची फूट होऊन ते आज अजित पवार गटाबरोबर गेलेले आहेत, त्यामुळं तिथे सुद्धा गीते साहेबांचा विजय निश्चित आहे आणि दोघेही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. टाइम डिजिटल करता किशोर मोरेसह दीपक मोहिते, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.